पाठीमागच्या भागामध्ये आपण पाहिलं की कांताबाई यांचे गुण कसे मुलामध्ये उतरत होते आणि एका ठिकाणी तर कांताबाईंनी गावगुंडांना कसा धडा शिकवला होता हे सगळं आपण पाहिलं. आता या भागात आपण बघणार आहोत की रघुवीर खेडकर हे तमाशा करायला लागले, पण वैऱ्यावरही येऊ नये अशा पद्धतीची वेळ त्यांच्यावरती आली. काही प्रसंग आले, ते प्रसंग आपण बघणार आहोत. तर साल होतो 1991. तर त्या काळामध्ये निवडणुकीच्या काळात राजीव गांधी यांची हत्या करण्यात आलेली होती आणि हाच विषय वगनाट्यामध्ये बसवायचा असं रघुवीर खेडकरांनी ठरवलेलं होतं. आणि त्यांनी त्या विषयाचा अभ्यास केला. त्यानंतर यम दस्तगीर नावाचे लेखक होते, त्यांनासुद्धा संपर्क केला आणि त्यांना वग लिहायला सांगितलं. या दोघांनी अभ्यास करून अभ्यासांती सगळं लिखाण पूर्ण झालं आणि वग पूर्ण झाला. वग पूर्ण झाल्यानंतर, लिखाण पूर्ण झाल्यानंतर कास्टिंग सुरू झालं होतं. आता राजीव गांधींचा रोल कोण करणार? आता हा रोल बहीण मंदाराणी यांनी करायचं ठरवलेलं होतं आणि मंदाराणी त्या पद्धतीनं दिसत होत्या, त्यांचे व्यक्तिमत्व त्या पद्धतीचं होतं. आता त्यांनी मेकअप वगैरे असा केला होता की त्या महिला आहेत हे कोणालाही ओळखू येत नव्हतं, ते राजीव गांधीच आहेत असं वाटत होतं. त्याचबरोबर ती या भागामध्ये सोनिया गांधी, राजीव गांधी, हेलिकॉप्टर आणि बॉम्बस्फोट अशा पद्धतीने सगळं होतं आणि यामुळे या भागाला प्रचंड गर्दी व्हायची. आणि ज्यावेळेस ही हत्या घडली त्यावेळेस आपण तिथं उपस्थित आहो की काय असं वाटावं अशा पद्धतीनं सगळं तिथं लाईव्ह चालू असायचं. इतका जिवंतपणा त्या वाघामध्ये आणलेला होता. पण या वाघामध्ये जी दुर्दैवी घटना घडली ना, रघुवीर खेडकर कुटुंब आणि हे कधीच विसरू शकत नाही असं तिथं घडलेलं होतं. आता नक्की काय घडलं त्याच्या अगोदर वामन मामा लोहगावकर हे कोण होते? तर त्या म्हणजे साधारण 70ला आलेले हे गृहस्थ होते आणि ज्येष्ठ नागरिक होते. रघुवीर खेडकर यांच्या तमाशामध्ये सोंगाड्याची भूमिका करायचे आणि 17व्या वर्षीसुद्धा 20-25 वर्षाच्या तरुणाप्रमाणे ते उत्साही असायचे, सतत काम करायचे आणि एकदम विनोदी अशा पद्धतीचा स्वभाव होता. सगळ्यांना हवेहवेसे वाटणारे वामन मामा होते. तर यांच्याबद्दल आता एवढीच माहिती मला मिळाली. तर जर कोणाला यांच्याबद्दल जास्त माहिती असेल तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा. तर अशा पद्धतीनं हे मामा होते. आता नेमकं काय घडलं होतं? तर नांदेड जिल्ह्यामधलं मालेगाव या भागामध्ये यात्रा होती आणि रघुवीर खेडकर यांचा तंबू त्या यात्रेमध्ये होता. त्यानंतर राजीव गांधी यांच्या हत्येवरती वग होणार होता आणि त्यामुळे एक हेलिकॉप्टरसुद्धा मागवण्यात आलं. हेलिकॉप्टर म्हणजे बनवण्यात आलं होतं हेलिकॉप्टर आणि फटाक्यांची दारू, सुतळी बॉम्ब वगैरे ठेवण्यात आले होते. वामन लोहगावकर, रघुवीर खेडकर, त्यानंतर त्यांचा मुलगा अमरदीप, भाचे मंडळी, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्यांची तयारी चालली होती आणि राजीव गांधींच्या स्वागताला काही मंडळी त्या ठिकाणी जाणार होती. म्हणजे त्या वगनाट्यामध्ये असा प्रसंग होता. तर हे सगळं चाललेलं होतं. आता या वगनाट्यामध्ये स्फोट करण्यासाठी अनेक आपटबार त्या ठिकाणी ठेवलेले होते आणि त्याची पेटी जी आहे ती पेटी स्टेजच्या पाठीमागं होती. आता इकडं तमाशा चालू झालेला होता आणि तमाशामध्ये सगळे गुंग होते. यावेळेस साधारण 7-8 वर्षाचा अनिताताईंचा मुलगा बबलू, हा बबलू खेळता खेळता त्या ठिकाणी गेला. आता छोटं बाळ आहे ते तिथं गेलं आणि त्यानं त्या पेटीचं झाकण उघडलं आणि तिथं आपटबार होते. आता ते दिसत होते असे त्यानं ते घेतल्यानंतर ते झाकण जे उभं होतं ते तसंच उभं ठेवलं आणि तो तिथून थोडा बाजूला आल्याबरोबर ते झाकण जोरानं खाली पडलं ते पडलं आपटबारवरती पडलं. एक बार फुटला, दुसरा फुटला, तिसरा फुटला आणि मोठा स्फोट झाला. इतका मोठा आवाज झाला, काही कळायच्या आत सगळीकडे धूर आणि ते आगीचा लोट आणि सगळं क्षणार्धामध्ये होत्याचं नव्हतं झालं होतं. आता स्टेजवरती रघुवीर खेडकर काम करत होते. आता काय झालं म्हणून ते पटकन खाली पायऱ्या उतरून येत असताना त्यांचा भाचा बबलू जो आहे तो असा उडून त्यांच्या पायावरती पडला होता. 10-12 फूट तो उडाला आणि पडला. रक्तबंबाळ झालेलं पोरगं होतं, कातड्याच्या चिंधड्या अशा उडालेल्या होत्या आणि समोर बघितलं तर भयंकर दृश्य होतं. वामन मामा यांचं अर्धं डोकं आणि मेंदू बाजूला पडला होता आणि दुसरीकडे मामांचं प्रेत पडलेलं होतं. आता काय करावं सुचत नव्हतं. एका बाजूला भाचा मृत्यूच्या दाढेमध्ये होता, दुसऱ्या बाजूला एक कलाकार मृत्युमुखी पडलेला होता. आता करायचं काय? यावेळेस मग कांताबाई पुढं आल्या. मग त्यांनी या सगळ्यांना सावरलं आणि सांगितलं की आता ह्यांना म्हणजे ती बॉडी वगैरे एकच जमा केली. त्यानंतर कांताबाईंनी सांगितलं आता मुलगा जखमी झाला आहे, तर मग त्यांनी त्याला बरोबर घेतलं, गाडी घेतली आणि त्या नांदेडला दवाखान्यामध्ये गेल्या. आता इकडं सगळीकडं पाठीमागं असं आरडाओरडा रडारडी चाललेली आहे. एक मृत्यू झाला, एक मृत्यूच्या दाढेमध्ये आहे. पण तिकडं प्रेक्षकांना काय माहिती होतं? प्रेक्षक गोंधळ घालत होते, शिट्ट्या वाजवत होते, आवाज देत होते, ओरडत होते, आरडत होते. आता हजारो लोकांचा समुदाय होता. आता यांना आवरणं कठीण होतं. तमाशा तर सुरू करायला पाहिजे होता. शेवटी काळजावर दगड ठेवून त्यांनी निर्णय घेतला आणि वामन मामा यांचं प्रेत जे आहे ते एका कपड्यामध्ये झाकून ठेवलं. तमाशा पुन्हा सुरू झाला
तमाशात कॉमेडी चाललेली होती, लोक हसत होते, गाण्यांना वन्समोर मिळत होता. पण एक कोवळा जीव मृत्यूशी झुंजत होता, मृत्यूच्या जबड्यामध्ये होता आणि एक जीव अगदी मेंदू त्याचा बाहेर पडलेला होता. आता तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं आहे बघा, मढे झाकून या करीती पेरणी, कुणबियाचे वाणी लवलाहो, किंवा नाही काळ सत्ता आपुलिया हाती, जाणते हे गुंती उगविती. हा अभंग रघुवीर खेडकर यांना तंतोतंत लागू होत होता. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा पद्धतीनं ती सिच्युएशन निर्माण झालेली होती. पण त्यांनी तमाशा रडत कळत का होईना पण लोकांना दाखवलं नाही की आम्हाला एवढं दुःख झालं आहे. आणि तमाशा संपल्यानंतर लोकांना कळलं की या हसण्याच्या पाठीमागं किती वेदना होत्या. आता त्याच तमाशाच्या राहुटीमध्ये मग वामन मामांचं पोस्टमॉर्टम वगैरे झालं आणि त्यांची बॉडी गावाकडे पाठवली होती. आता एवढं सगळं झाल्यानंतर दुसरा दिवस उजाडला आणि त्यानंतर मग बबलूला बघण्यासाठी त्याचा मामा, त्याची आजी, त्याची म्हणजे त्याच्या मावश्या, त्याची आई वगैरे तिकडे गेलेले होते आणि मुलगा सावरलेला होता. आणि पुढच्या काही दिवसातच नंतर तो बरा झालेला होता आणि तो सगळ्यांना मृत्युंजय झाला आहे असं वाटत होतं. पण त्याचं दुर्दैव बघा, नंतर जेव्हा कोरोनाचा काळ, आता पोरगानंतर मोठा झाला, तरुण झाला आणि 30-35 वर्षाचा झाला होता आणि कोरोनाच्या काळामध्ये त्या बबलूची अगोदर म्हणजे सगळे मी अगोदर हा प्रसंग सांगितलेला आहे, परत मी सांगत नाही. पण अगोदर त्या बबलूची आई आजारी पडते, ती जाते, घरच्यांना कोणालाच कळून दिलं जात नाही कारण सगळेच आजारी पडले होते. तिचा परस्पर अंत्यविधी केला जातो. नंतर बबलूची आजी आजारी पडते, कांताबाई सातारकर, त्यासुद्धा सोडून जातात आणि त्यानंतर बबलूसुद्धा सोडून जातो. 11 ते 12 दिवसामध्ये हे म्हणजे आई, आजी आणि मुलगा हे तिघंही हे जग सोडून जातात. एकाच घरातनं 3 अंत्ययात्रा निघाल्या होत्या, त्याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. तर आता या स्फोटामधून बबलू वाचला होता, वामन मामा गेलेले होते आणि आता वामन मामा जे होते त्यांच्या घरी त्यांची 2 मुलं होती आणि घरची परिस्थिती गरिबीचीच होती आणि त्यांना आता आपण काहीतरी मदत केली पाहिजे असं रघुवीर खेडकरांना वाटत होतं. आणि त्यामुळे मग त्यांनी पुण्यामध्ये 2 कार्यक्रम केले होते आणि त्याच्यामधून जे काही त्यांना 4 पैसे मिळाले होते ते सगळे त्यांनी वामन मामा यांच्या घरच्यांना दिलेले होते. तर असे अनेक प्रसंग त्यांच्यावरती आले होते. पण या सगळ्यांमधून खेडकर जे आहे ते सावरले होते आणि नंतर आता शेवटी दुःख जे होतं ते काळजामध्ये ठेवून पुन्हा एकदा स्टेजवरती येऊन सोंगाड्याची भूमिका करत होते. दुःख आणि अडचणी त्यांच्या 5वीला पुजलेल्या होत्या. आता रघुवीर खेडकरांच्या जीवनातील अजून एक अत्यंत दुःखद प्रसंग म्हणजे त्यांच्या पत्नीचं निधन. आता त्यांच्या पत्नी सुजाता यांना सतत डोकेदुखीचा त्रास व्हायचा. आता यांनी अनेक उपाय केले होते, डॉक्टरांकडे, वैद्यांकडे गेले होते किंवा सगळ्या पद्धतीचे उपाय केले होते, पण त्रास काही कमी होत नव्हता. आता आपला पती दौऱ्यावरती जातो, त्याला टेन्शन नको म्हणून ती बायको जी आहे ती आपल्या वेदना लपवण्याचं प्रयत्न करत होती की बाबा आपल्या नवऱ्याला नको सांगायला किंवा नवऱ्याला कशाला त्रास द्यायचा असं तसं. पण अनेकदा मग ती सांगत नव्हती. पण वेदना असतात ना त्याला एक मर्यादेपर्यंत आपण सहन करू शकतो. पण ज्यावेळेस तिचं एवढं डोकं दुखायला लागलं की अक्षरशः कुणीतरी त्यावरती घणाचे घाव घालते की काय असं वाटायला लागलं, इतक्या वेदना होत होत्या. आणि त्यावेळेस मग मात्र त्या पत्नीनं पतीला सांगितलं होतं आणि त्यावेळेस मग परत ते उपचार वगैरे केले पण काही फरक पडला नव्हता. आणि एकदा रघुवीर जे आहेत ते दौऱ्यावरती होते, तमाशाच्या दौऱ्यावरती होते आणि त्यांना समजलं की पत्नी प्रचंड आजारी आहे. आणि त्यावेळेस मग ते नारायणगावला आले होते. नंतर बायकोला घेतलं, पुण्याला गेले, दवाखान्यामध्ये गेले, तिथं तिची तपासणी केली आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती कारण त्यांच्या बायकोला ब्रेन ट्यूमर झालेला होता. आता डॉक्टरांनी सांगितलं, म्हटलं की असं असं झालेलं आहे आणि त्यांचं ऑपरेशन करायला गेलं. ऑपरेशनचा खर्च सांगण्यात आला होता साधारण 80-90 हजार रुपये. आता 80-90 हजार रुपये जरी सांगितलं तरी पण साधारणपणे ते झालं ऑपरेशनचं. पण त्याच्यानंतर रूम लागतात, त्याच्यानंतर बाहेरची औषधं असतात, त्यानंतर इतर खर्च असतो. म्हणजे लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून अशा पद्धतीनं खर्च काही सांगता येत नाही. तसं दवाखान्यात जर गेलं खर्चाची मर्यादा नसते, लाखो रुपये खर्च होतो. आता एवढा पैसा आणायचा कुठून? सगळी सोंगं करता येतात, सोंगाड्या बांधता येतं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही आणि पैशाशिवाय तर काहीच होत नाही. आणि असंही कोणी म्हणणार नाही ना की बाबा खेडकर तुम्ही आता फार मोठे कलाकार आहात त्यामुळे तुमचा खर्च आम्ही करू, किंवा तुम्ही फार दुःखात आहात तर मग आम्ही लाखो रुपये खर्च करतो, असं म्हणजे पैशाच्या बाबतीत कोणी म्हणत नाही. त्यानंतर बाबा तुमची परंपरा मोठी आहे किंवा तुम्ही लोककला जिवंत ठेवली आहे, आम्ही ऑपरेशन फुकट करू, किंवा
असं कोणी मदत करत नाही. शेवटी जिथं पैसा लागतो तिथं पैसा लागतोच. आणि आता स्वतःच्या पत्नीच्या ऑपरेशनसाठी त्यांना पैशाची गरज होती. काय करावं ते सुचत नव्हतं. आणि त्याच सुमारास त्र्यंबकेश्वरची यात्रा होती. त्यावेळेस मग यांनी ठरवलं, म्हटलं की आपण यात्रेमध्ये तमाशा लावायचा आणि त्या ठिकाणी पैसे मिळतात त्याच्यावरती मग आपण ऑपरेशन करायचं. त्या पद्धतीनं मग त्यांनी तिथं तमाशा लावला. त्यानंतर मग त्याच्यातनं काही 4 पैसे मिळाले आणि ते घेऊन मग ते नारायणगावला आले आणि त्यानंतर पुण्याला जाऊन म्हटले आता ऑपरेशन करायचं होतं. त्याप्रमाणे ते आले होते. पण त्यावेळेस त्यांना कळलं की त्यांची पत्नी जी आहे ती कोमात गेलेली आहे. आता ती बायको म्हणजे तिच्यासाठी तमाशा केला, तिच्यासाठी धावपळ केली आणि तिच्यासाठी 4 पैसे मिळवले आणि ती आली तर ती कोमात गेली होती. ती हालत नव्हती, बोलत नव्हती, काही नव्हती, निस्तेज पडून होती. केवळ ऑक्सिजन लावलेला आहे म्हणून ती जिवंत आहे असं वाटत होतं. आता सगळं त्या परमेश्वराच्या हातात होतं. पण सीतेच्या रघुवीरालाही त्याचे भोग टळले नाहीत आणि या रघुवीरालाही त्याचे भोग भोगावेच लागणार होते. आणि शेवटी ती दुःखद बातमी आली की त्यांची पत्नी हे जग सोडून गेलेली होती. त्यानंतर नारायणगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते आणि अंत्यसंस्कार झाले. पण तमाशाच्या तारखा काही लोकांना दिलेल्या होत्या. गावातल्या काही ठिकाणच्या बुक झालेल्या होत्या. त्यामुळे एकतर वेळ म्हणजे दुःख करायलासुद्धा वेळ नव्हता, रडायलासुद्धा वेळ नव्हता. मग बायकोचे जे विधी आहे ते विधी पुढच्या 4-5 दिवसामध्ये उरकले आणि त्यानंतर कांताबाई सातारकरसह रघुवीर खेडकर हा तमाशा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती निघाला. आणि त्यानंतर मग त्यांनी अनेक दौरे केले. त्यानंतर अनेक ठिकाणी गावाच्या गावं गाजवली, महाराष्ट्र गाजवला. पुढं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांना दिल्लीला ते गेले होते. त्यानंतर संगीत नाटक अकादमीच्या मेघदूत या खुल्या रंगमंचावरती त्यांनी ही कला सादर केलेली होती. चंदीगड या ठिकाणी तमाशा सादर केला होता. संपूर्ण देशामध्ये या तमाशाचा नावलौकिक झालेला होता आणि हा तमाशा महाराष्ट्रातल्या टॉप तमाशांमध्ये गणला गेलेला होता. पण या पाठीमागं किती वेदना आहेत, किती दुःख आहे, किती मेहनत आहे, तर हे आत्ता आपण यातनं पाहिलं. मलासुद्धा माहीत नव्हतं की हे जे कलाकार आहेत त्या कलाकारांना किती त्रास, किती दुःख आहे ते ज्यावेळेस मी ह्या गोष्टी ऐकल्या, वाचल्या त्यावेळेस ते माझ्याही लक्षात आलं होतं. तर अशा पद्धतीची ही कहाणी आहे रघुवीर कांताबाई तुकाराम खेडकर या कलाकारांची. आता ही सर्व माहिती आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मिळवली होती. त्यानंतर काही बातम्या, काही लेख, मुलाखती आणि काही जुन्या व्यक्तींच्याकडून काही माहिती मिळाली ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर हे डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. तर ह्या पुस्तकाचाही संदर्भ घेतलेला होता. तर जाता जाता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर हे अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. सविस्तर पुस्तक लिहिलेलं आहे, सखोल माहिती त्याच्यामध्ये आहे. तर तुम्ही ते पुस्तक आवर्जून वाचा. शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर यांनी ते प्रकाशित केलेलं आहे आणि ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती सुद्धा ते उपलब्ध आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती माझ्यापर्यंत जी माहिती आली ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण जर तुमच्याकडे काही वेगळी नवीन माहिती असेल तर ते सुद्धा मला जरूर कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.